देशात लोकशाही उरली की निव्वळ दडपशाही सुरू आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांचा हा सवाल. विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं गुन्हा आहे का? काल झालेल्या लाठीचार्ज नंतर अमित ठाकरे यांचा संतप्त सवाल. नेमकं काय ट्विट केलं पाहूया. 20हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या शिक्षण व्यवस्थेविरोधात शांततेत प्रश्न विचारणाऱ्या मुलांवर लाठ्या चालवल्यात. बंदुका दाखवून त्यांना अडवलं. 15 वर्षाच्या मुलांची डोकी फोडली, अश्रुधूर सोडला. सत्तेची ही कसली मस्ती आली आहे? विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं हा गुन्हा आहे का? त्यांच्यासाठी शांतपणे रस्त्यावर उतरलेल्या महिला आंदोलकांवर काल पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी लाठ्या चालवल्या. नाव आणि बॅज नंबर नसलेले जवान आणून तरुणांना अगदी तुडवलं गेलं. शांतपणे न्याय मागणाऱ्यांची ही अवस्था, ही कसली गुंडगिरी? असं ट्विट अमित ठाकरे यांनी केलंय. तर शंभू बॉर्डरवर पंजाब हरियाणातील हजारो शेतकऱ्यांचा एल्गार. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले. शंभू बॉर्डरवर हजारो शेतकरी दाखल झाले. शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाहनांच्या मोठ्या ताफ्यासह सीमेच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचा मोर्चा पाहता हरियाणा आणि दिल्ली पोलीस प्रशासनाकडून सीमावर्ती भागात बंदोबस्त वाढवलाय. भारत अमेरिका व्यापार कराराविरोधात पंजाब हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत. प्रस्तावित मुक्त व्यापार करार रद्द करावा ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी. शंभू बॉर्डर परिसरात कलम 163 लागू करत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले. वाहनांची ये जा पूर्णपणे रोखण्यात आली. हा करार रद्द करण्याच्या मागणीसाठी देश बचाव मोर्चाने या आंदोलनाची हाक दिली. अमृतसर आणि गुरुदासपूरमधून शेतकऱ्यांचा ताफा शंभू बॉर्डर मागे दिल्लीत पोहोचण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्याची परवानगी दिली जाते की नाही हे सरकारवर अवलंबून असेल, असं शेतकरी नेते म्हणालेत. शेतकरी बॅरिकेड्स तोडणार नाही आणि सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतील, असंही शेतकरी नेत्यांनी म्हटलंय. करार लागू न झाल्यास याचा थेट परिणाम भारतीय शेती, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण भागातील लोकांच्या उपजीविकेवर होईल, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. परदेशी उत्पादनं बाजारात आल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल, असंही शेतकऱ्यांकडून सांगण्यात येतंय. तर प्रलंबित मागण्यांसाठी आता पंजाब हरियाणामध्ये शंभू बॉर्डरवर हजारो शेतकरी जे आहेत ते दाखल झालेले आहेत. शांतपणे आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत, असं या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आता दिल्लीच्या दिशेने